श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JVRE डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. इथे मी तुम्हाला बुट्टा वर्क करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी आधी बॉक्स काढून घेतलेले आहेत. त्याच्यावरती मी नंबर टाकून घेतलेला आहे आणि या प्रत्येक बॉक्समध्ये आता आपण बुट्टा वर्क करणार आहोत. वेगवेगळ्या टाईपचा बुट्टा वर्क करणार आहोत. तो कसा करायचा तर चला बघूया. तर इथे आधी मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे. आपल्याला इथे बुट्टा वर्क करायचा आहे, म्हणजे आपल्याला जे आपले मणी आहेत, जे बीड आहेत ते लोड करायचे आहेत. त्यासाठी इथे मी नायलॉनचा थ्रेड घेतलेला आहे. त्याच्यानंतर 23 नंबरची निडल घेतलेली आहे. आधी आपण इथे सिंगल बुट्टा वर्क करणार आहोत. त्यासाठी आधी इथे मी सिंगल बीड घेतलेला आहे, गोल्डन बीड. तर इथे सिंगल बुट्टा वर्क करून झाल्यानंतर आता आपण पुढचा बुट्टा वर्क करायला घेऊयात. इथे मी गोल्डन बीड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक छोटा शुगर बीड घेतलेला आहे. गोल्डन बीड आणि शुगर बीड ह्याचं एक आपण इथे बुट्टा वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर आपले जो थर्ड बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधी शुगर बीड घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक गोल्डन बीड आणि अगेन एक शुगर बीड, असे 3 लाईनचा आपल्याला इथे बुट्टा वर्क करायचं आहे. इथे मी 3 लाईनचा बुट्टा वर्क करून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपली जी फोर्थ बॉक्स आहे आपला, त्या फोर्थ बॉक्समध्ये इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. तर नेक्स्ट आपण इथे गोल्डन बीड घेणार आहोत. इथे मी 3च्या रेंजमध्ये गोल्डन बीड लावणार आहे. आधी आपल्याला 2 गोल्डन बीड लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही वरच्या साईडला सुद्धा मिडलला बीड लावू शकता किंवा खालच्या साईडला सुद्धा लावू शकता. मी त्या 2 बीडच्या खालच्या साईडला लावून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वरच्या साईडला सुद्धा लावू शकता. इथे 3च्या रेंजमध्ये सुद्धा गोल्डन बुट्टा वर्क झालेला आहे. आता इथे आपला जो 5थवाला बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण 4च्या रेंजमध्ये बुट्टा वर्क करून घेणार आहोत. इथे आधी मी 2 गोल्डन बीड लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला सिंगल आपल्याला बीड लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला 6वाला जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी शुगर बीड आणि वेट बीड घेतलेले आहेत, ड्रॉप शेप बीड घेतलेले आहेत. आधी आपल्याला ते 2च्या रेंजमध्ये लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मिडलला सुद्धा शुगर बीड आणि एक ड्रॉप शेप बीड लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या खालच्या साईडला सेंटर पॉईंटला आपल्याला एक गोल्डन बीड आणि एक शुगर बीड लावून घ्यायचा आहे. आता आपला जो 7 बॉक्स आहे तिथे सुद्धा मी गोल्डन बीडने छान फूल क्रिएट करून घेते. इथे आधी मी मध्ये गोल्डन बीड लावलेला आहे आणि त्याच साईडच्या गोल्डन बीडने इथे मी फूल क्रिएट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपला पुढचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी आधी गोल्डन बीड लावून घेतलेला आहे, सिंगल गोल्डन बीड. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याभोवती शुगर बीडने वर्क करायचं आहे. शुगर बीडने वर्क करून झाल्यानंतर इथे मी मिडलला जो गोल्डन बीड घेतलेला आहे तोच गोल्डन बीड मी साईडला लावण्यासाठी घेतलेला आहे. इथे सुद्धा सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. आपला आता नेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी कट पाईप बीड आणि शुगर बीडचा वापर केलेला आहे. इथे मी गोल्डन कट पाईप बीड आणि शुगर बीड घेतलेले आहेत आणि ते मी 3च्या रेंजमध्ये लावून घेतलेले आहेत आणि त्याचा जो पॉईंट आहे मिडलचा तिथे मी गोल्डन बीड आणि एक शुगर बीड लावून घेतलेला आहे. आता आपला नेक्स्ट जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी एक गोल्डन बीड लावलेला आहे, त्याच्यानंतर शुगर बीड लावलेला आहे, त्याच्यानंतर अगेन मी त्याच्यामध्ये गोल्डन बीडने हाफ वर्क केलेला आहे आणि त्याच्या खालच्या साईडला एक गोल्डन आणि एक शुगर बीड लावलं आहे आणि वरच्या साईडला सुद्धा सेम गोल्डन आणि शुगर बीड लावलं आहे. फक्त वरचा जो आहे तो 3 mm गोल्डन बीड आहे. आपला नेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आता आपण ड्रॉप शेप बीडने फूल क्रिएट करणार आहोत. त्यासाठी आधी मध्ये मी गोल्डन बीड लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी आधी 4 आपले जे पॉईंट आहे त्या 4ही साईडला मी इथे ड्रॉप शेप बीड लावून घेते.
इथे ड्रॉप शेप बीड लावून झाल्यानंतर आपले जे मिडलची जागा एम्प्टी आहे तिथे आपल्याला गोल्डन कट पाईप बीड लावून घ्यायचे आहेत. सो आपण ड्रॉप शेप बीड 4च्या रेंजमध्ये लावलेले आहेत आणि इथे आपल्याला गोल्डन कट पाईप बीडसुद्धा 4च्या रेंजमध्ये लावून घ्यायचे आहेत. सो आता आपला नेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण राईस बीड लावणार आहोत. सो इथे मी राईस बीड घेतलेले आहेत आणि राईस बीडसुद्धा मी 4च्या रेंजमध्ये लावून घेतलेले आहेत. सो 4च्या रेंजमध्ये लावून झाल्यानंतर राईस बीडच्या मिडलची जी जागा आहे तिथे आपल्याला गोल्डन बीड लावून घ्यायचे आहेत. सो राईस बीड लावल्यानंतर इथे मी गोल्डन बीड लावून घेतलेले आहेत. तर आता इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे कारण आपण इथे कुंदन चिटकवणार आहोत. सो कुंदनसाठी आपल्याला फॅब्रिक ग्लूचा वापर करायचा आहे. सो इथे मी आधी स्क्वेअर कुंदन शेपचा एक कुंदन घेतलेला आहे, त्याच्यानंतर राऊंड शेपचा घेतलेला आहे. राऊंड शेपचे मी इथे 3 कुंदन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुढेसुद्धा मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि तिथेसुद्धा आता मी एक स्क्वेअर शेपचा कुंदन लावून घेतलेला आहे. सो आता इथे कुंदन लावून झाल्यानंतर ते सुकण्यासाठी आपल्याला 1 ते 5 मिनटं द्यायची आहेत. सो हे कुंदन सुकल्यानंतर आपला जो पहिला स्क्वेअरवाला कुंदन आहे त्याच्यामध्ये मी शुगर बीड लावून घेणार आहे. सो इथे मी पूर्ण त्याच्याभोवती शुगर बीडने वर्क करून घेतलेलं आहे. सो आता आपला जो नेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्कल क्रिएट करायचा आहे. सो इथे मी फूल बनवून घेते छान. सो मधला जो कुंदन आहे तो सुकलेला आहे आणि इथे मी गोल्डन बीडने छान वर्क केलेलं आहे. सो आपली जी नेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी फुलच क्रिएट करणार आहे. फक्त आपला जो 14 नंबरचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि आपला जो 15 नंबरचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी 4 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. सो तो झाल्यानंतर आपला जो नेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आधी आपल्याला पूर्ण भोवती शुगर बीड लावून घ्यायचे आहेत. शुगर बीड लावून झाल्यानंतर हाफ सर्कलमध्ये आपल्याला गोल्डन बीड लावून घ्यायचे आहेत. सो इथे हाफ सर्कलमध्ये मी गोल्डन बीड लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपला जो खालचा सेंटरचा पॉईंट आहे तिथे मी एक ड्रॉप शेप बीड आणि एक शुगर बीड मी लावून घेतलेलं आहे. सो ते झाल्यानंतर आपला जो वरचा पार्ट आहे तिथे मी एक गोल्डन बीड आणि एक शुगर बीडने वर्क करून घेतलेला आहे. सो आपला नेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी राईस बीड दोन्ही साईडने लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या पॉईंटला एक गोल्डन बीड लावलेला आहे. आणि आपला जो लास्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आधी मी शुगर बीडने वर्क करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ते 4 कुंदनचे जे पॉईंट आहे त्याच्यामध्ये मी सिंगल 3 mm गोल्डन बीड लावून घेतलेले आहे त्या प्रत्येक 4 पॉईंटवरती. सो इथे आपलं बुट्टा वर्क झालेलं आहे. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि स्टार्टिंगला मी तुम्हाला बुट्टासुद्धा एकदम सिंपल तुम्ही करू शकता अशाच ह्याच्यात सांगितलेलं आहे. सो इथे आपलं बुट्टा वर्क झालेलं आहे. तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही आधी हे बुट्टा वर्क नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी नायलॉन थ्रेडचा वापर केलेला आहे आणि आपल्याला बीडसाठी 23 नंबरची म्हणजे 0.45 mm निडल आपल्याला इथे वापरायची आहे. सो इथे सुंदर असं आपलं बुट्टा वर्क करून झालेलं आहे. सो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, हेल्पफुल वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज पुरतं एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.